हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे 1 जून 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विचारण्यात येणारे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, भारतातील पहिली स्कायकास्ट विमान वाहतूक हवामान प्रणाली कोणत्या विमानतळावर सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली. या ठिकाणी पहिली स्कायकास्ट विमान वाहतूक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, जागतिक दूध दिन म्हणजेच इंटरनॅशनल मिल्क डे दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 जून. 1 जून रोजी इंटरनॅशनल मिल्क डे साजरा केला जातो. तर यावर्षीची थीम होती सेलिब्रेटिंग वुमेन फार्मर्स म्हणजेच महिला शेतकऱ्यांचा गौरव. बघूयात पुढील प्रश्न, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त प्रभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजेश कुमार सिंह यांची नुकतीच DRDOच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. DRDOशी अधिक माहिती बघूयात. स्थापना झाली होती 1958 रोजी. मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि ब्रीदवाक्य आहे बलस्य मूलम विज्ञानम म्हणजे सामर्थ्याचे मूळ विज्ञानात आहे. तर बघूयात पुढील प्रश्न, 2030मध्ये भारतात अहमदाबादमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमध्ये म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स 2030 खालीलपैकी कोणत्या भारतीय स्वदेशी खेळाचा अधिकृतपणे समावेश केला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, योगासनाचा राष्ट्रकुल खेळांमध्ये नवीन समावेश केला जाणार आहे. बघूयात पुढील प्रश्न, भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणजेच 48 व्हाईस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची व्हाईस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बघूयात पुढील प्रश्न, 31 मे 2026 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून कोणत्या संघाने IPL 2026चे विजेतेपद पटकावले आहे? तर बरोबर उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. या टीमने IPL 2026चा किताब IPL 2026च्या सीझनमध्ये ऑरेंज कॅप मिळाले आहे. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने 776 धावांसह सर्वाधिक धावा मिळवल्याबद्दल. पुढील प्रश्न बघूयात. 1928च्या ऐतिहासिक ऑलिम्पिक विजयावर आधारित इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड हॉकी ट्रिम्प ॲट ॲम्स्टरडॅम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी, के अरुमागम हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. आदर्श शहर समृद्धी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, छत्तीसगडने नुकतीच आदर्श शहर समृद्धी योजना सुरू केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेनेगलचे सध्याचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अहमदो अल अमिनो अल लो यांची नुकतीच सेनेगलच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघूयात. 2027ची आशियाई रिले ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप भारतातील कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर ही चॅम्पियनशिप होणार आहे चंदीगड या शहरात. तर ऑप्शन क्रमांक बी, चंदीगड हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ICCच्या महिला T20 विश्वचषकासाठी घोषित करण्यात आलेल्या सर्व महिला सामना अधिकारी पॅनेलमध्ये मॅच रेफरी म्हणून कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, GS लक्ष्मी यांची सामना अधिकारी पॅनेलमध्ये मॅच रेफरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, उंच एव्हरेस्ट बेस कॅम्पवरून जगातील सर्वोच्च शिखरावर सर्वात जलद गतीने चढाई करण्याचा नवा विक्रम कोणत्या अमेरिकन गिर्यारोहकाने केला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, टायलर अँड्र्यूज यांनी या अमेरिकन गिर्यारोहकाने हा विक्रम केला आहे. तर त्यांनी बुधवारी संध्याकाळी एव्हरेस्ट बेस कॅम्पवरून चढाई सुरू केली आणि अवघ्या 9 तास 55 मिनिटात म्हणजेच 8849 मीटर उंच असलेल्या शिखरावर पाऊल ठेवले. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.